व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आपल्याकडे कोणताही सण केला तर आधी देवाला नैवेद्य बाजूला काढला जातो आणि त्यानंतरच सगळे ग्रहण करतात. देवपूजा करणारे लोक तर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवणाचं ताट आधी देवाला दाखवतात आणि मग स्वतः ग्रहण करतात. कारण आपल्या सर्वसामान्य घरात सर्वप्रथम देवाला जपलं जातं. देवाला आवडणारा पदार्थ, ती फुलं, मंत्र इत्यादींची आपण कशी काळजी घेत असतो आणि कसे केलं पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांचा आनंदाचा जावो. आपल्या हिंदू धर्मानुसार असे सांगितले जाते की प्रत्येक देवतेची पूजा नियमानुसार केली पाहिजे, तरच त्या पूजेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. आणि याच पूजेमध्ये नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हाही पूजेचा एक भाग, खूप महत्वाचा भाग आहे. आणि पहा, आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये देवासमोर नैवेद्य अर्पण करत असतो आणि हाच नैवेद्य अर्पण करताना झालेल्या चुकीमुळे देवांना सुद्धा राग येऊ शकतो आणि त्यामुळे नैवेद्याशी संबंधित काही नियमांचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे तर ही फक्त माहिती नाही, तर तुमच्या घरातील पूजा देव स्वीकारतात की नाही, तुम्ही जी काही पूजा करत आहात, जी काही सेवा करत आहात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात की नाही, आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण देवासमोर नैवेद्य ठेवत असतो. ज्या घरामध्ये देवासमोर साखर किंवा नैवेद्य ठेवला जातो त्या घरातील स्त्री आणि पुरुषांसोबत काय घडते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आणि जर तुम्ही देवासमोर नैवेद्य ठेवत असाल तर तो नैवेद्य ठेवताना ही एक चूक जर तुमच्याकडून झाली तर तुमचं संपूर्ण घर हे देखील बर्बाद होऊ शकतं. घरात संकट, अडचणी, दुःखाचा डोंगर सुद्धा येऊ शकतो. आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की मी देवाची पूजा करतो, सेवा करतो, उपासना करतो, तरीही देव माझ्यावरती प्रसन्न होत नाही. तर आपल्या हातून अशा काही छोट्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि म्हणून देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटनला देखील क्लिक करा. पण चला तर मग आता सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्रानुसार देवाची पूजा करताना देवा, दिवा, नैवेद्य याचं खूप मोठं महत्व आहे. कारण दिवा हा लावल्याशिवाय देवाची पूजा पूर्ण होत नाही आणि देवांना नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नपूर्णा माताही प्रसन्न होत नाही. ज्या घरामध्ये दररोज देवांना नैवेद्य दाखवला जातो त्या घरात साक्षात अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहतात. देवासमोर दिवा लावणे म्हणजे केवळ प्रकाश नाही, तर वास्तुशास्त्रानुसार दिवा म्हणजे अग्नितत्व. अग्नी म्हणजे साक्षी आणि देवता अग्नीच्या माध्यमातून नैवेद्य स्वीकार करत असतात. जेव्हा आपण देवासमोर दिवा लावून एखादी सेवा किंवा उपासना करत असतो तेव्हा ती सेवा आणि ती उपासना किंवा तो उपाय देवापर्यंत पोहोचण्यास काम करतो तो दिवा. दिवा हा करत असतो आणि म्हणून दिवा न लावता केलेली पूजा ही अपूर्ण मानली जाते. जेव्हा तुम्ही श्रद्धेने देवघरामध्ये दिवा लावतात
तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती नष्ट होते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरातील वास्तुदोष, ग्रहदोष आणि पितृदोष हे देखील दूर होतात आणि या दिव्याच्या प्रकाशामुळे सर्व देव हे आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा करू नये. आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असताना आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार काय दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा करू नका आणि पूजा केल्याशिवाय कोणताही नैवेद्य हा देवांना दाखवू नये. बऱ्याच लोकांना वाटतं की देवाला फुल अर्पण केलं की धूप अगरबत्ती लावावी आणि आपली पूजा झाली, तर हे असे अजिबात नसते. आपले शास्त्र सांगते पूजा म्हणजे देवांना आमंत्रण करणे, नैवेद्य म्हणजे अतिथी आणि दिवा म्हणजे आपण तिथे असण्याचा साक्षीदार. जर या 3 गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने जर दररोज केल्या तर नक्कीच देवी देवता हे तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि त्या पूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होते. पण जर या 3 गोष्टी योग्य पद्धतीने नाही झाल्या तर फक्त पूजा, कर्मकांड ठरते. त्या पूजेचं कोणतंही फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही. देवाला अर्पण केलेला नैवेद्य किंवा अन्न हे आपल्या कर्माचे प्रतीक आणि कृतज्ञतेची भावना आहे. देवांना अन्न हे कधीच लागत नाही, पण आपली भावना ही देवांना लागत असते. नैवेद्य देवासमोर का ठेवला जातो हा प्रश्न फार महत्वाचा आहे. कारण शास्त्रानुसार मनुष्य जे खातो त्यावर त्याचे विचार, कर्म हे अवलंबून असतात. त्या अन्नामध्ये विचारांची ऊर्जा शोषली जाते. जेव्हा आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो तेव्हा तो शुद्ध होतो आणि म्हणूनच हा नैवेद्य खाल्ल्यानंतर मन शांत होते. घरात असलेले वादविवाद असतील ते कमी होतात. मुलांची बुद्धी ही तल्लख होते. भगवंताचा आशीर्वाद हा संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो. त्यांच्या कृपेने कुटुंबाच्या जीवनात केवळ शुभच गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवांना नैवेद्य किंवा प्रसाद अर्पण करण्याचे शास्त्रात काही महत्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. तुम्हीही देवांना नैवेद्य अर्पण करत असाल तर त्यावेळेस काही नियम हे लक्षात ठेवले पाहिजे. नैवेद्य ठेवताना सर्वात पहिला नियम म्हणजे नैवेद्य कधीही घाईघाईमध्ये ठेवू नये. जर तुम्ही रागात असाल, चिडचिड मनाने किंवा मोबाईल पाहत असाल किंवा तुम्हाला खूप एखादे काम आहे महत्वाचं झालेलं, परंतु ते काम करण्या अगोदर तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचा असेल, तर अशा घाईघाईमध्ये तुम्ही नैवेद्य ठेवू नका. देवाला नैवेद्य अर्पण करताना शांततेने आणि शुद्ध मनाने करावा, जेणेकरून तो नैवेद्य देवापर्यंत पोहोचत असतो. आणि जर नैवेद्यात तुम्ही साखर किंवा गूळ ठेवत असाल तर हा मुद्दा फार महत्वाचा आहे. साखर याचा अर्थ काय? गोड, मधुरता आणि संबंधांमध्ये प्रेम. घरातील कटुता कमी करणे आणि मंडळी, जेव्हा तुम्ही देवासमोर साखर हा नैवेद्य म्हणून ठेवता तेव्हा घरातील कुटुंबामध्ये गोडवा वाढतो. नवरा नवरा बायकोतील ताण तणाव कमी होतो. नात्यातील दुरावा हा देखील दूर होतो. म्हणून साखर नैवेद्य ठेवणे खूप शुभ मानले जाते. परंतु मंडळी, तुम्हाला माहित आहे का देवासमोर जेव्हा आपण साखर म्हणून नैवेद्य ठेवतो तिथे आपली फार मोठी चूक होत असते. बऱ्याच वेळा काय होतं, आपण देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवांसमोर तसाच ठेवतो, परंतु असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचे नकारात्मक परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. बऱ्याच वेळा असं होतं की देवासमोर आपण नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तो नैवेद्य देवासमोर तसाच पडून राहतो आणि या चुकीमुळे आपल्या घरात कुठेतरी दोष जे आहे तर ते सुद्धा लागत असतात आणि म्हणून पूजा तुमची आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य थोड्या वेळात आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत ग्रहण करावा म्हणजे खाऊन घ्यावा. जर तुम्ही असे केले तर आपल्यावर सकारात्मक परिणाम घडू शकतो. घरातील अनेक आर्थिक अडचणी,
संकट असतील, त्रास असेल, बाधा असेल, यातून काय होईल, आपली मुक्तता होऊ शकते. आणि जर आपण देवतांसमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला, तर तुमच्यावर देव जे आहे तर ते नाराज होऊ शकतात. कारण असे मानले जाते की तुम्ही देवांना अर्पण केलेला नैवेद्य तसाच जर देवासमोर ठेवत असेल, तर विश्वश्रेयम, चंडेश्वर, चंद्रनशु आणि चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकतात. यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे नैवेद्य. हा कधी व्हावा, नैवेद्य सकाळच्या आत देवांना नैवेद्य दाखवावा. तुम्ही 9च्या अगोदर ठेवू शकता. आता जी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती अशी, देवा नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य देवासमोर ठेवतात. कमी 10 देवासमोर ठेवतात. प्रत्येक व्यक्तीने खाल्लं पाहिजे. तुम्ही साखर ठेवली असेल तर साखर सुद्धा घरामध्ये सर्व व्यक्तींनी खाल्ली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने प्रसाद म्हणून खायचे आहे किंवा तुम्ही साखरेच्या डब्यामध्ये मिक्स करू शकता. आणि जेव्हा तुम्ही साखर नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवता, तेव्हा तुमच्याकडून कळत नकळत एक चूक होत असते. आता देवासमोर साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानंतर ती साखर आपण घरातील प्रत्येक व्यक्ती प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो. अशा वेळी ती साखर आपल्या हातातून खाली सुद्धा पडू शकते, पडत असते किंवा प्रसाद घेणाऱ्या व्यक्तीला हातातून सुद्धा थोडीफार साखर खाली जमिनीवर पडत असते आणि आपण त्यावरूनच चालत असतो, त्याच्यावरती पाय देत असतो. तर इथे सुद्धा अन्नाचा तसेच देवाचा अपमान होत असतो आणि त्यामुळे बघा आपल्या घरात आर्थिक समस्या, आर्थिक अडचणी येत असतात. घरावर कर्ज ही वाढत जातं. घरातील संकट, अडचणी, दुःख सुद्धा वाढत असतात आणि म्हणून तुम्हाला ही एक चूक जी आहे तर ती आवर्जून टाळायची आहे. त्याचबरोबर पुढचा नियम हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करता, नैवेद्य अर्पण केल्यानंतर लगेच तिथून उठून जाऊ नये. म्हणजे काय, तिथे तुम्हाला शांत उभं राहायचं आहे, डोळे बंद करून तिथे तुम्ही बसू शकतात आणि तुम्हाला म्हणायचं आहे, हे प्रभू, मी तुम्हाला नैवेद्य अर्पण केलेला आहे, हा नैवेद्य स्वीकारा. ही भावना सर्वात महत्वाची मानली जाते. तसेच त्या नैवेद्याभोवती पाणी फिरवावे, नैवेद्यम समर्पयामी असं सुद्धा नक्की म्हणावं. अशी प्रार्थना करून तुम्हाला 5 ते 10 मिनिटं हा नैवेद्य देवासमोर ठेवायचा आहे. आता नैवेद्य अर्पण करताना सर्वप्रथम देवासमोर दिवा हा नक्की लावा. दिवा लावल्यानंतरच तुम्हाला देवांना नैवेद्य अर्पण करायचा असतो. कारण तुम्हाला व्हिडिओच्या मी अगोदरच सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एखादी सेवा, उपासना, उपाय करतो तेव्हा दिवा जो असतो ना, तो एक आपला साक्षीदार असतो. आपण केलेली सेवा जी आहे किंवा जो नैवेद्य आहे तर तो देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो. आणि म्हणून जर तुम्ही नैवेद्य देवांना अर्पण करण्या अगोदर दिवा लावला आणि यानंतर जर तुम्ही नैवेद्य अर्पण केला तर तो नैवेद्य देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो. आणि म्हणून नैवेद्य दाखवताना सर्वप्रथम दिवा लावणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा तरी देवाला अर्पण केलेला नैवेद्य हा गाईला खाऊ घालावा. कारण गायींमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि जेव्हा आपण हा नैवेद्य गायीला देतो तेव्हा 33 कोटी देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून आठवड्यातून एकदा तरी हा उपाय नक्की करावा. यामुळे घरात धनधान्य हे कधीही कमी पडत नाही. आता नैवेद्यामध्ये कोणत्या गोष्टी किंवा कोणते पदार्थ हे अजिबात ठेवू नये. तर पहा, नैवेद्यामध्ये कांदा, लसूण चुकूनही ठेवू नये. म्हणजे कांदा आणि लसूण घातलेले पदार्थ हे चुकूनही देवांना अर्पण करू नये. यामुळे देवी देवता हे नाराज होतात आणि पूजा अपवित्र मानली जाते. तसेच उष्टे पदार्थ जसे की अगोदर तुम्ही चाखून पाहिलेले पदार्थ हे सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू नये. ते पूर्णपणे पाप मानले जाते. त्याचबरोबर देवासमोर जळालेला पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करणे म्हणजे देवाचा अपमान करणे असे मानले जाते. तसेच बरेच जण देवासमोर नैवेद्य म्हणून दूध सुद्धा ठेवत असतात, परंतु ते दूध
थंड असावं, म्हणजे गरम न केलेलं दूध जे असतं तर ते देवांना नैवेद्य अर्पण म्हणून अर्पण करायचे. आणि तसेच जर तुम्ही फळे नैवेद्य म्हणून अर्पण करत असाल तर ती फळ सुद्धा स्वच्छ धुतलेली असावी. कुठेही खराब किंवा काळी पडलेली असतात तर ती देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करू नये. त्यामुळे घरात अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येतात आणि आपल्या घरात दोष जे आहे तर ते सुद्धा लागत असतात. त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण करताना नैवेद्याचं जे ताट आहे ते उंच ठेवावे, कारण देवी देवता अन्न ग्रहण करताना पाठ ठेवायचा असतो. म्हणून आपण नैवेद्याखाली पाठ ठेवावा. बरेच जण जमिनीवरतीच नैवेद्य जो आहे तो देवासाठी ठेवत असतात, परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे. आणि म्हणून चुकूनही जमिनीवरती देवासाठी नैवेद्य ठेवू नये असा उल्लेख सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये केला गेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करत असतो त्यावेळी त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवतो. पण पहा, काही देवांना तुळशीपत्र म्हणजे तुळशीची पानंही चालत नाही. ज्यामध्ये भगवान श्री गणेश असतील किंवा महादेव आहे त्यांना तुळशीपत्र हे अजिबात चालत नाही. आणि म्हणून तुम्हाला 2 नैवेद्य ठेवायचे आहेत. एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या नैवेद्यावरती तुम्हाला काहीही ठेवायचं नाही. जेणेकरून सर्व देवी देवतांपर्यंत तो नैवेद्य जो आहे तर तो पोहोचेल. आणि यानंतर शेवटचा नियम हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. जर घरातील स्त्रियांना मासिक धर्म असेल तर अशा वेळी देवांना नैवेद्य हा चुकूनही अर्पण करू नये. जर तुमच्या घरामध्ये स्त्रियांना मासिक धर्म असेल, तेवढं पावित्र्य हे तुमच्या घरामध्ये राखलं जात असेल तर अशा वेळी तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. परंतु तुमच्या घरामध्ये इतकं पावित्र्य हे राखलं जात नसेल तर त्या दिवसांमध्ये चुकूनही देवांना नैवेद्य हा अर्पण करू नये. बरीच लोक म्हणतात की आमच्या घरात सतत अडचणी संकट येतात, महत्वाची जी कामं आहेत ती पूर्ण होत नाही, घरात पैसा येतो परंतु तो टिकत नाही किंवा घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले आहेत. तर अशा वेळी घरातील पितृ जे आहेत तर ते अशांत सुद्धा असू शकतात. जेव्हा घरात देवाला नैवेद्य अर्पण केला जात नाही तेव्हा तो व्यवस्थित नीट अर्पण केला जात नाही, अशा वेळी अन्नाचा अपमान होतो. उष्टी अन्न घरातून जास्त प्रमाणामध्ये फेकली जात असेल तेव्हा सुद्धा पितृ जे आहे तर ते अप्रसन्न होतात आणि यामुळे घराला पितृदोष हा सुद्धा लागत असतो. आणि म्हणून हा पितृदोष शांत करण्यासाठी तुम्हाला रोजच्या पूजेमध्ये नैवेद्य उचलल्यानंतर थोडासा भाग कावळ्यासाठी किंवा पक्ष्यांसाठी ठेवावा. ते करताना सुद्धा मनात ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तो ठेवायचा आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सुद्धा सांगणार आहे. हा उपाय आपल्याला घरातील गरिबी, दरिद्रता, पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहे. हा उपाय केल्याने कर्जमुक्ती सुद्धा होत असते. तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे. महिन्यातील तुम्ही कोणत्याही शुक्रवारी हा उपाय जो आहे तर तो करू शकता. तर तुम्हाला सायंकाळी सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मी समोर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ हे अखंड असावे, अखंड असावे, कुठेही तुटलेले नसावे. तांदूळ घेऊ नये, तुटलेले तांदूळ घेऊ नये. अखंड तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी साखर घ्यायची आहे आणि ज्या वाटीमध्ये तुम्ही तांदूळ घेतलेले आहे तर त्या तांदळावरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे. आणि या दोन्ही वाट्या तुम्हाला माता लक्ष्मी समोर तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे, हे माता लक्ष्मी, हे देवी राणी, आमच्या घरातील अन्नधान्य आणि समाधान वाढावं. तुमच्या कृपेने घरातील गरिबी, दरिद्रता ही निघून जावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं आहे, ती साखर उचलून घ्यायची आहे, साखरेच्या डब्यामध्ये टाकून द्यायची आहे. तांदूळ हे तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहे आणि 1 रुपयाचं नाणं हे तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातील सर्व पैशांच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील, नक्कीच दूर होतील आणि देवी लक्ष्मींचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओला आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा
आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत, मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. त्यांनाही नैवेद्य कसा ठेवावा, काय करावं हे सर्व समजेल आणि त्यांच्या हातून जर काही नकळतपणे ज्या चुका होत असतील त्या टाळल्या जातील आणि त्याचं पुण्य देखील हे आपल्याला मिळेल आणि त्यांना देखील मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.